यामध्ये बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला सुद्धा अवगत असायला पाहिजे। या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले। आणखीन काही माहिती आपल्याला देतोय। रात्री गुन्हा नोंद झाला। गुन्हा नोंद झाला त्या दिवशी 11 वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते। हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे। ते का होते, काय असं कारण आहे, काय त्यांचे कनेक्शन आहे, फायनान्शियल आहेत, नॉन फायनान्शियल आहेत, क्लासमेट आहेत, काय आहेत नेमके। खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती। इथं मुलींवर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि तिच्यासोबत 1 वर्ष लैंगिक त्रास झाल्यानंतर त्यांची जी भावना आहे ती माझ्यासारख्याला तर सहन झाली। इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो, म्हणजे याचे किती आतले यांचे कनेक्शन आहेत याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे। सांगितलं ना की संदीप क्षीरसागर आणि या दोन्ही आरोपीचे सीडीआर काढा। ज्या दिवशी ही घटना FIR घडली त्यावेळेस 11 वाजता हे संदीप क्षीरसागर त्या कोचिंग क्लासेसच्या तिथं होते। ते स्पॉट आयडेंटिफिकेशन सुद्धा काढता येतं, पोलिसांनी ठरवल्यावर ते सुद्धा निघेल। लक्षात घ्या, आता या मुलांचं काय आणि त्यांच्या फीसचं काय हा विषय तुम्ही विचारताय ते बरोबर आहे। ते प्रायव्हेट कोचिंग आहे, यांना काय नियम आहेत, यांना काही नियम नाही। बेभानपणे कुठं काही चालू आहे। या बाबतीतही या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि आदरणीय अजितदादांना शिंदे साहेबांना मी स्वतः सांगेल की याबाबत या अधिवेशनामध्ये तरी अशा कोचिंग क्लासेसवर कुठेतरी शासनाचा अशा प्रकारे कुठल्याही भगिनीचा लैंगिक अत्याचाराला बळी पडू नये इतकी सुरक्षा त्या कोचिंग क्लासेसमध्ये असली पाहिजे। फीसच्या बाबतीत एक फॉर्मेट असला पाहिजे, या बाबतीत बोल।